आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने खरं तर प्रशासनाने आमच्यावरती ही वेळ येऊन द्यायला लागत नव्हती। 2 दिवसापूर्वी आम्ही अकोलेच्या चौकामध्ये एक रास्ता रोको आंदोलन केलं होतं। त्या रास्ता रोको आंदोलनामध्ये आम्हाला काही भेटलंच नाही। केवळ आणि केवळ एकामेकावरती लोटालोट झाली ती, म्हणजे महसूलने लोटायचं व्हिडिओवरती आणि व्हिडिओने ग्रामपंचायतवरती असाच खेळ त्या ठिकाणी झाला। त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी आमरण उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे। आमच्या 2च मागण्या होत्या। पहिली मागणी म्हणजे अनधिकृत चर्च आहे गावामध्ये, त्याच्या माध्यमातून विविध आमिष दाखवून गोरगरीब समाजाला कुठंतरी भरकटवायचं आणि त्यांचं धर्मांतरण करण्याचं काम आमच्या गावामध्ये सुरू आहे। आणि दुसरी मागणी की जे हिंदुत्ववादी जे कार्यकर्ते ज्यांनी चर्चला विरोध केला त्यांच्यावरती जे खोटे नाटे गुन्हे दाखल केलेत, हे खोटे नाटे गुन्हे त्वरित पाठीमागे घेण्यात यावेत। या 2 मागण्यांसाठी आम्ही आज या ठिकाणी रस्त्यावरती आमरण उपोषण करत आहोत। आमचं दुसरं म्हणणं असं आहे की आपला जो हिंदू धर्म आहे, या हिंदू धर्माने आजपर्यंत कुणालाही कुणावरती आक्रमण केलेलं नाही आहे। आम्ही आमचा फक्त धर्म टिकवायचं एवढंच काम करतो आहे। आम्ही काय कुठं गेलो नाही, कुणाचा धर्म कुणावरती लादलाही नाही, परंतु आमच्यावरती कुणी लादू नये, आणि तो जर लादला तर त्याचे खूप वाईट परिणाम त्यांना भोगावे लागतील एवढंच सांगतो। आज या ठिकाणी गाव म्हणून सर्व गाव या मुलांवरती झालेल्या खोट्या गुन्ह्याच्या निषेधार्थ बसलं आहे उपोषणाला। आणि आमच्या 2 मागण्या आहे प्रमुख। एक ते अवैध बांधकाम आहे ते त्वरित पाडण्यात यावे, आणि हे खोटे गुन्हे जे दाखल केले हे मागे घेण्यात यावे। आत्तापर्यंत 9 ते 10 वर्ष झाले आम्ही कायदेशीर लढाई लढतो आहे। अक्षरशः निवेदनं आणि अर्ज देऊ म्हणजे खूप मोठी फाईल तयार झाली। 2-3 किलोची फाईल होईल ती एवढ्या वजनाची, एवढी मोठी फाईल तयार झाली। पण शेवटी प्रशासन काय आमच्या मागण्यांना हे देईना। शेवटी आम्हाला त्या दिवशी रास्ता रोको करायची वेळ आली, आज उपोषणाला बसायची वेळ आली, आणि हे आमचा शेवटी आता संयम सुटत चालला आहे। किती दिवस अजून हे चालणार आहे? अजून बी सगळे टोलवाटोलीचेच उत्तर भेटत आहे आम्हाला। BDO, तहसीलदार, ग्रामपंचायत सगळे एकमेकावरती जोडत आहे। नेमकं आम्ही कोणाकडे दाद मागायची असं झालं आहे आम्हाला। आता आपण फक्त हे राष्ट्र आता म्हणतोय आपण हिंदुस्तान 9 ते 10 राज्यांमध्ये आपण अल्पसंख्याक झालो आहे। आता काय पुढची महाराष्ट्राची वाट बघतोय का आपण अल्पसंख्याक होण्याची? हे धर्मांतरण जर नाही थांबवलं गेलं तर शेवटी पुढील पिढी आपल्याला माफ नाही करणार। कुठंतरी हे थांबलं पाहिजे। सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे। आज हिंदू म्हणून तरी एकत्र येण्याची गरज आहे। हा विषय काय आता त्याचा आमचा काही खाजगी वाद नाही, विषय येतो समाजाचा, आपल्या धर्माचा। शेवटी लढतोय आम्ही, या समाजासाठी लढतोय। सगळ्यांनी एकत्र यावे। जय। आम्ही तिकडं चर्चकडं क्रिकेटच्या ग्राउंडची पाहणी करण्यासाठी गेलो होतो, तर तिथं एक कुत्रा आलं। आम्ही त्या कुत्र्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही चर्चला वारंवार विरोध करत असल्यामुळं तिथल्या काही महिला आमच्या समोर आल्या। त्यांनी आम्हाला शिवीगाळ केली, पण आम्ही त्यांना कोणत्याही प्रकारचं उत्तर न देता तिथून निघून आलो। त्यानंतर त्यांनी आमच्यावर विनयभंगासारखे खोटे गुन्हे दाखल केले। तर आमचं एकच मागणं आहे का आमच्यावरचे गुन्हे मागं घ्यावे आणि त्या चर्च पाडण्याबाबत ठोस काहीतरी कारवाई करावी। आज ज्या 2 मागण्यांसाठी जे काही उपोषण आज आपण केलं होतं, त्या दोन्ही मागण्यांपैकी जी तहसीलदारांच्या महसूल खात्याच्या अंडर जी एक मागणी होती की रेडे या गावात जे अवैध चर्च चालू आहे त्याच्यावर ते तोडण्यासाठी जी कारवाईची जी काही प्रोसेस आहे ती त्याचं जे पत्र आहे ते पत्र तहसीलदारांनी आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे। आणि दुसरी जी मागणी होती की तिथल्या काही महिलांनी जे काही खोटे गुन्हे दाखल केले होते त्याच्यावर सुद्धा PI साहेबांनी पण सुद्धा आपल्याला त्या खोटे गुन्हे मागं घेण्यासाठी जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेसचं सुद्धा पत्र आपल्याला ते 1-2 मिनटामध्ये ते देत आहे।